नमस्कार, MCR न्यूजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज संपूर्ण देशावर कोरोनाचं संकट आहे, त्यातच महाराष्ट्रावर देखील कोरोनाचं संकट आहे। त्यामुळं स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नैराश्यग्रस्त अवस्था निर्माण झालेली आहे। त्यामुळं स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना अनाकलनीय परिस्थिती निर्माण झालेली आहे। विद्यार्थी जास्त हातबलीला आलेले आहेत। त्यामुळं आज विद्यार्थ्यांचं खच्चीकरण होऊ नये यामुळं आज MCR न्यूजने एक विशेष असा उपक्रम राबवण्यात आलेला आहे। त्यामध्ये आज 2018 मध्ये SC प्रवर्गातून STI या पदासाठी निवड झालेले अरविंद रायबोळे सर आपण यांच्याशी आज संवाद साधणार आहोत। त्याबरोबरच त्यांची 19 जून 2020 त्यांना DYSP पदावरती त्यांची निवड करण्यात आलेली आहे। सर, MCR न्यूजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। प्रथमतः आमच्या विद्यार्थ्यांना आवडेल की तुमचा अल्पशा परिचय काय? नमस्कार, सगळ्यात अगोदर या ठिकाणी स्टुडिओमध्ये मला बोलवून माझी मुलाखत आयोजित केली त्याच्याबद्दल मी आपला आभारी आहे। मी अरविंद रायबोळे, बेरळी खुर्द, तालुका लोहा, जिल्हा नांदेड हे माझं गाव आहे। ग्रामीण पार्श्वभूमीचा विद्यार्थी आहे। माझं शिक्षण पूर्ण हे लोहा येथे झालं ग्रॅज्युएशनपर्यंतचं, आणि मग नांदेडला मी MPSCची तयारी केली। 2018 मध्ये माझं STI म्हणून सिलेक्शन झालं। SC प्रवर्गामध्ये महाराष्ट्रामध्ये पहिला होतो, आणि 2019ची जी राज्यसेवा होती त्याच्यामध्ये मी DYSP किंवा ACP या पोस्टसाठी माझं सिलेक्शन झालेलं आहे। सर, सध्या कोरोनाचं संकट आहे, त्यामुळे विद्यार्थी हातबल झालेले आहेत, आणि त्यातल्या त्यात विद्यार्थ्यांचं जास्तीत जास्त वय पण वाढत आहे, आणि जे आपले राजकारणी लोक आहेत ते परीक्षा पुढं वेगवेगळ्या कारणासाठी परीक्षा पुढं ढकलत आहेत। त्याबद्दल विद्यार्थ्यांना या मानसिक दृष्टिकोनातून बाहेर काढण्यासाठी काय करा? चांगला प्रश्न आहे, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना आता समोर निश्चित काही ध्येय दिसत नसल्यामुळे थोडीशी अभ्यासामध्ये मरगळ आलेली आहे। पण कसं असतं, अभ्यासामध्ये सातत्य ठेवल्याशिवाय रिझल्ट येणार नाही हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे। जरी परीक्षा पुढे जात असेल तरी कधी ना कधी परीक्षा होणार आहे, 1-2-3 महिन्यामध्ये, 4 महिन्यामध्ये, किंवा अजून काही पुढे थोडा वेळ एक्सटेंड होईल, पण परीक्षा होणार आहे। MPSC मध्ये रिझल्ट कोणाचा येतो? जो फक्त परीक्षा समोर दिसते, ॲड आल्याच्या नंतर अभ्यास सुरू करतो असा विद्यार्थी कधीही पास होत नाही, किंवा खूप वेळ लागतो त्याला पास व्हायला। तर ॲक्च्युली परीक्षा जो पास होतो त्याची पार्श्वभूमी बघितली तर वर्षभर सातत्यानं जो अभ्यास करतो तोच पास होऊ शकतो। हा कोरोनामुळे बऱ्याचशा गोष्टी मागे पडल्यात, सगळ्या जगावरच संकट आहे, पण याच्यामध्ये खचून न जाता पॉझिटिव्ह राहून आपण अभ्यास सुरू ठेवला तर असं होईल की बरेच स्टुडंट जे सिरियस अटेम्प्ट देणारे आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा मरगळ आलेली आहे। पण जर आपण अशा परिस्थितीमध्ये आपला अभ्यास चांगला सुरू ठेवला तर निश्चितच एक जोरदार चांगलं यश मिळू शकतं। म्हणून माझं असं म्हणणं असेल की आत्मविश्वासाने आणि अगदी जोशाने अभ्यास सुरू करायला पाहिजे। भलेही समोर निश्चित टार्गेट दिसत नसेल, परीक्षा दिसत नसेल, तरीही ती परीक्षा होणार आहे हे गृहीत धरून आपण अभ्यास करायला पाहिजे। मग कोरोना असेल किंवा इतर कुठलीही पार्श्वभूमी असेल, त्याच्यासाठी राजकीय काही कारण असेल, किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये काही किंवा मॅटमध्ये काही केसेस सुरू आहेत का, ह्या गोष्टी नेहमीच चालू असतात, पण आपला अभ्यास कधीही थांबवू नये, निश्चितच यश मिळेल। सर, आपण फार हालाकीच्या परिस्थितीमधनं, म्हणजे तुमच्याकडे पाहिलं तर असं वाटत नाही की तुम्ही गरीब श्रीमंताचा दुजाभाव केला जातो, अत्यंत गरीब परिस्थितीमधून आलात। सर, कहते हैं संघर्ष में आदमी अकेला होता है, कहते हैं संघर्ष में आदमी अकेला होता है, सफलता में दुनिया उसके साथ होती है, और जब जब जग उस पर हंसा है तब तब उशीने इतिहास रचा है। या मनीप्रमाणे अत्यंत संघर्ष केला, पण विद्यार्थ्यांची मानसिक स्थिती असं असते की 1-2 वेळाच परीक्षा अटेम्प्ट केल्याच्या नंतर जर ते यशस्वी त्याच्यामध्ये झाले नाहीत तर ते त्याच्यामधनं माघार होतात। पण यासाठी विद्यार्थ्यांनी काय करावं? कसं आहे, याच्यामध्ये एक आयडियल पिरियड आहे MPSC करण्याचा। एक 2 ते 3 वर्षामध्ये जर तुमची प्रिलिम्स निघत असेल किंवा प्रिलिम्सच्या अगदी जवळ तुम्ही असाल तर पुढे निश्चितच मार्गक्रमण केलं पाहिजे। पण जो 3 वर्षामध्ये सुद्धा जर आपण प्रिलिम्सच्या जवळपासही नसू तर मग आपण निश्चितच आपला जो काही प्लॅन B असेल तो ॲक्टिवेट केला पाहिजे, किंवा फील्ड चेंज केली पाहिजे, कारण इथे पण वस्तुस्थिती जर बघितली तर खूप मोठी स्पर्धा आहे। त्यामुळे ही एक गोष्ट डोक्यामध्ये असावी की जर 2-3 अटेम्प्टमध्ये जर आपण प्रिलिम्सच्या जवळ नसू तर आपण फील्ड चेंज करायला पाहिजे। तुमच्या प्रश्नाकडे येतो तर असं आहे की MPSC जी रिझल्ट देते किंवा जो विद्यार्थी MPSC मध्ये पास होतो
त्याची पार्श्वभूमी कुठची आहे, ग्रामीण पार्श्वभूमीचा आहे का, गरीब पार्श्वभूमीचा आहे का, श्रीमंत आहे का, किंवा कुठल्या चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये त्याचं शिक्षण झालेलं आहे का, हा कुठलाही क्रायटेरिया किंवा कुठलाही नियम ॲक्च्युली तिथं लागू होत नाही. तर तो एक पर्टिक्युलर सिलेबस असतो, काही सब्जेक्ट असतात, त्याचे पर्टिक्युलर रेफरन्स बुक्स असतात आणि त्या परीक्षेची एक चौकट असते. त्या परीक्षेची चौकट जेवढ्या लवकर समजून घेऊन आपण त्यानुसार मार्गक्रमण करतो तर पोस्ट निश्चितच भेटते. याच्यामध्ये विषय आहे ग्रास्पिंग पॉवरचा विषय आहे, तुम्ही किती योग्य ट्रॅकवर आहात हा. मग पार्श्वभूमी कुठलीही असो त्याचा फारसा फरक पडत नाही. तुम्ही क्लासेस करावेत का हा पण विषय येत नाही. तर एकंदरीत सांगणं असं आहे की तुमच्यामध्ये जर तो कॅलिबर असेल, तुमच्यामध्ये जर तो स्पार्क असेल आणि तुम्ही योग्य ट्रॅकवर असाल तर मग तुम्ही कंटिन्यू नक्कीच करायला पाहिजे. कुठलाही अडसर अगदी परिस्थिती कशीही असली तरी ती परिस्थिती दुय्यम ठरते. आपल्या रिझल्ट पुढे एक वेळ रिझल्ट आल्याच्या नंतर तुम्हाला सगळा जर प्रवास आठवला तर हे परिस्थितीमुळे मागे पडणारे तुम्हाला कदाचित मूर्ख वाटू शकतील की परिस्थितीला ब्लेम करून आपण मागे राहिलो. हे कदाचित एक्स्ट्रीम स्टेटमेंट असेल पण ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे निश्चितच जोरदार अभ्यास करायला पाहिजे. एक्सेप्ट तुमची काय परिस्थिती असेल ही दुय्यम गोष्ट आहे. सर, बाजारामध्ये वेगवेगळ्या लेखकांच्या वेगवेगळ्या पुस्तके आहेत, पण पुस्तकी भरगच्च पुस्तके आहेत, पण त्यामुळे विद्यार्थ्यांना, स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना वाचावं काय हेच नक्की माहिती नाही. मग याच्यामधल्या असं महत्त्वपूर्ण, म्हणजे तुम्ही या पदापर्यंत आल्यात, महत्त्वाच्या पुस्तक कोणकोणत्या आहेत, कोणत्या लेखकांच्या आहेत ते तुम्ही ॲक्च्युली कसं असतं, सुरुवातीला जो विद्यार्थी अभ्यास स्टार्ट करतो त्याला हेच कन्फ्युजन असतं की एवढा मोठा सिलेबस दिसतो, मग हा सिलेबस कव्हर करणारी पुस्तकं कुठची आहेत. हा प्रश्न पडणं साहजिक आहे आणि हा प्रश्न जेवढा लवकर पडेल तेवढं चांगलं आहे. योग्य पुस्तकं निवडणं गरजेचं असतं. मार्केटमध्ये तर खूप सारी पुस्तकं आहेत. तर त्यासाठी एक करायचं असतं की सगळ्यात अगोदर जे MPSC पास न होता किंवा MPSCचं जो काही स्ट्रक्चर आहे ते समजून न घेता जे विनाकारण सल्ले देत असतात, काही असतात जे की स्वयंघोषित ऑफिसर्स असतात, अशापासून दूर राहायला पाहिजे. जेन्युइन कोणाला म्हणायचं या फील्डमध्ये, जो इंटरव्ह्यूच्या जवळपास गेलेला आहे, इंटरव्ह्यू देऊन जो फेल झाला असेल त्यालासुद्धा या परीक्षेचं स्ट्रक्चर माहिती आहे, किंवा जो रिसेंटली पास झालेला आहे, अगदी 5-10 वर्षापूर्वी जो पास झाला त्यालासुद्धा फारसं ट्रेंड माहीत नसतो. तर अशा व्यक्तीकडून एक बुकलिस्ट घ्यायला पाहिजे, किंवा अशा किमान तीन व्यक्तीकडून बुकलिस्ट घेतल्याच्या नंतर आपल्याला दिसून येतं की त्याच्यामध्ये बरीचशी पुस्तकं ही कॉमन आहेत. प्रत्येक विषयाला काही मोजकी पुस्तकं वापरली जातात, ते ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये सगळेच जण वापरतात आणि ती पुस्तकं जी कॉमन आहेत ती आपण नक्की घ्यायला पाहिजे. याच्या व्यतिरिक्त आपली शैक्षणिक पार्श्वभूमी काय आहे, त्याच्यासोबत आपलं ग्रास्पिंग कसं आहे, याच्यानुसार काही पुस्तकं बदलतात प्रत्येक कॅन्डिडेटनुसार. तर तेवढी पुस्तकं आपल्याला आपल्या गरजेनुसार जर कस्टमाइज करून घेतली तर एक किमान 3 जणांच्या बुकलिस्ट घेऊन एक कॉमन पुस्तकं जर आपण काढली तर त्या बुकलिस्ट युजफुल ठरतात. माझी पण बुकलिस्ट फेसबुकला मी अपलोड केलेली आहे. तर माझं एक सांगणं आहे की मार्केटमध्ये नवीन पुस्तकं आल्याच्या नंतर लगेचच आपल्याला कोणाच्याकडे तरी हातामध्ये दिसतं आणि आपल्याला वाटतं की आपल्याकडचं जे पुस्तक आहे ते आउटडेटेड आहे आणि त्या पुस्तकामध्ये खूप काही नवीन कंटेंट आहे. असं काही नसतं. कॉमन कंटेंट सगळ्याच पुस्तकामध्ये असतो आणि जो अधिकारी आहे त्याला जर विचारलं, मी किंवा माझे सहकारी असतील, तर ते सांगतील की एक बुक लिस्ट आपण घेतल्याच्या नंतर तीच कंटिन्यू करायला पाहिजे. आणि कस्टमाइज जेवढे काही आपले बुक असतील, की जसं काही उदाहरण सांगायचं झालं तर मी सांगेल की माझा इतिहास विषय ग्रॅज्युएशनला होता किंवा त्याच्यापूर्वीही मला इतिहासाची आवड होती, तर मी इतिहासाचे फार बेसिक पुस्तकं वाचणार नाही. डायरेक्टली मी चांगले रेफरन्स बुक्स वाचेल. तर एखाद्या कॅन्डिडेटच्या बुकलिस्टमध्ये एखादं बेसिक पुस्तक असेल तर ते वगळून सरळ सरळ मी चांगलं रेफरन्स बुक वाचेल. असं काहीतरी कस्टमाइज होतं प्रत्येकाच्या गरजेनुसार. तर एवढं आपल्याला कस्टमाइज करून बाकी जी कॉमन बुक लिस्ट आहे ती जशीच्या तशी आपण वापरू शकतो आणि एकदा डिसाईड केल्याच्या नंतर शक्यतो त्याच्यामध्ये बदल करू नये. सर, सध्या स्पर्धेचं युग आहे. स्पर्धेच्या युगामध्ये विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना असं वाटते की आपण कोचिंग क्लासेस वेगवेगळ्या अकॅडमीमध्ये जाऊन एज्युकेशन म्हणजे स्पर्धा परीक्षा केलेली बरी आहे. सर, तुम्ही वेगवेगळे क्लासेस केलात का, किंवा विद्यार्थ्यांना काय सांगा, क्लासेस लावल्याच्या नंतरच व्यक्तिमत्व घडते किंवा अधिकारी बनता येते का?
हा प्रश्न महत्त्वाचा आहे, कारण ही एक अंधश्रद्धा आहे MPSC करणाऱ्या किंवा UPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये, की क्लासेस लावल्याच्या नंतरच यशस्वी होऊ किंवा ग्रामीण भागामध्ये राहून आपल्याला तो ॲटमॉस्फिअर मिळत नाही, पुण्यालाच जाऊन अभ्यास केला तर यशस्वी होऊ. माझं स्वतःचं उदाहरण, माझं ग्रॅज्युएशन लोह्याला झालं, म्हणजे एक निम्न शहरी भाग आहे, तो ग्रामीण म्हणता येईल अशाच प्रकारचा भाग आहे. त्याच्यानंतर माझं पुढचं MPSCचा प्रवास हा नांदेडमध्ये झाला. नांदेडला आंबेडकरवादी मिशनला होतो, पण तिथे पण मी सेल्फ स्टडीवर फोकस केला. असं काही फार क्लासेस वगैरेच्या भानगडीमध्ये मी कधी पडलो नाही. हे मी माझ्या स्वतःच्या उदाहरणावरून सांगतोय. आणि क्लासेसमध्ये काही गैरप्रकार चालतात, जसं की माझा STIचा रिझल्ट आल्याच्या नंतर एका क्लासेसवाल्यांनी, पुण्याच्या नामांकित क्लास आहे, त्यांनी माझा फोटो त्यांच्या बॅनरवर टाकला, कारण मी त्यांच्याकडे राज्यसेवेच्या मॉक इंटरव्ह्यूला गेलो होतो. तरीसुद्धा त्यांनी STIचा रिझल्ट आल्याच्या नंतर हा आमचा विद्यार्थी आहे म्हणून त्यांनी त्यांच्या बॅनरवर टाकलं. मग याच्यामुळे काय पब्लिसिटीमुळं बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटू शकतं की ह्या सरांनी सुद्धा क्लासेस लावलेत की काय. पण जर तुम्हाला फ्रेम व्यवस्थित समजली, पुन्हा याच्यासाठीच सांगतोय की MPSCमध्ये काही जण 2-3 वर्षामध्ये पास होतात, काही जण 4 वर्षामध्ये होतात, काही जण 7-8 वर्षामध्ये सुद्धा होत नाही. त्याचं कारणच असं असतं की तुम्हाला त्याचं MPSCचं स्ट्रक्चर आणि परीक्षेची गरज समजलेली नसते, त्यामुळे आपण भरकटतो. आणि क्लासेसवाले फार काही उच्च दर्जाचं सांगतात असं नाही, काही अपवाद असतील सन्माननीय, ते अपवाद वगळून मी बोलतो. तर एक बेसिक जर आपलं नॉलेज चांगलं असेल तर क्लासेसची गरज नाही. अगदीच जर तुमची ब्रँचच वेगळी असेल किंवा सगळे विषय अपरिचित असतील तर एखादा क्लास बेसिक कंप्लीट करण्यासाठी म्हणून आपण लावू शकतो. पण क्लासेसच्या फक्त मार्गदर्शनावर आजपर्यंत कोणीही यशस्वी झालेला नाही. माझ्या बॅचमधले बरेचसे विद्यार्थी, जे यशस्वी विद्यार्थी आहेत, ते जर बघितले तर मोस्टली तुम्हाला सेल्फ स्टडी करून पास झालेले दिसतील. क्लासेसची भूमिका नगण्य असते. आणि जिथे कुठे आहात, जिथे तुम्हाला अभ्यासासाठी कम्फर्टेबल एक चेअर आहे किंवा बुक तुम्हाला सगळे उपलब्ध आहेत किंवा एक चांगलं वातावरण आहे, मग ते कुठेही असो, तिथेच आपण अभ्यास करायला पाहिजे. आणि गरज असेल तरच क्लासेस लावले पाहिजेत. 70 ते 80% जे यशस्वी आहेत ते विदाऊट क्लासेसचे झालेले आहेत. इंटरनेट आणि स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी याबद्दल तुमचं मत काय? हा खूप रिलेव्हंट विषय आहे. कारण असं आहे की इंटरनेटचा किंवा ऑनलाईन स्टडीचा फायदा होतो, पण गरज असेल तरच ऑनलाईन सोर्सेसचा उपयोग केला पाहिजे. जे आपले ट्रॅडिशनल सोर्सेस असतात तेच खूप युजफुल असतात. पण कधी असं होतं की ऑनलाईन अभ्यास करायचा म्हणून आपण यूट्यूब उघडतो किंवा इतर एखादा सोर्स उघडतो, टेलिग्राम उघडतो, पण तो नेमका आपल्याला अभ्यासाच्या व्यतिरिक्तच बऱ्याच गोष्टी सुचतात किंवा लक्ष आपलं डायव्हर्ट होतं किंवा दुसरीकडेच आपण एखाद्या यूट्यूबवर व्हिडिओ बघतो किंवा इतर काही सोशल मीडियावर ॲक्टिव्ह राहतो. जर गरज असेल, एखादी कन्सेप्ट समजली नसेल तर तेवढ्या कन्सेप्टपुरतं किंवा एखादा खूप चांगला यूट्यूबवर एखादा क्लास सुरू आहे ऑनलाईन किंवा इतर प्लॅटफॉर्मवर एखादा ऑनलाईन क्लास सुरू आहे तर त्याचा उपयोग नक्कीच घ्यायला पाहिजे. पण पूर्ण ऑनलाईन स्टडी करायला पाहिजे ही कन्सेप्ट अजून आपल्याकडे रुजलेली नाही आहे, तशी मेंटॅलिटी नाही आहे. त्यामुळे ऑनलाईनचा गरज असेल तरच वापर करायला पाहिजे. सर, CSAT पेपरबद्दल बराच बाऊ केला जातो, तर त्याबद्दल आपलं मत काय? म्हणजे नेमका पेपर अवघड आहे का, त्याला कसं म्हणजे हँडल करायचं याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये, की पेपर रद्द करा किंवा अशाच बऱ्याच दिवसापासून गोष्टी चालल्यात की पेपर खूप अवघड असतो, किंवा मग पेपरमध्ये नेमकं म्हणजे काय, कसं विद्यार्थ्यांनी त्याला हाताळलं पाहिजे, तुम्हाला काय वाटतं? CSAT हा खरं तर बऱ्याच जणांना भीतीदायक विषय वाटतो. त्याचं कारण असं आहे की पेपर फार हार्ड आहे अशातली गोष्ट नाही, तर त्याचं कारण हे आहे की खूप कमी वेळामध्ये 2 तासामध्ये तुम्हाला तो पेपर कव्हर करायचा आहे. आणि जर तुमचं रीडिंग स्किल चांगलं असेल, बऱ्याचदा असं म्हटलं जातं की बऱ्याच जणांकडून मी पण ऐकलं की तयारी करण्याच्या पूर्वी की CSATमध्ये मॅथ आणि रिझनिंग असतं खूप जास्त, पण असं काही नसतं. 80 प्रश्नापैकी फक्त 25 प्रश्न हे मॅथ आणि रिझनिंगवर असतात, 5 डिसिजन मेकिंगवर असतात आणि जवळपास 50 प्रश्न जे असतात ते रीडिंग स्किलवर आधारित आहेत. जर आपलं रीडिंग स्किल चांगलं असेल, वेगवेगळ्या माध्यमातून आपण आपलं रीडिंग स्किल चांगलं केलं असेल, फास्ट ग्रास्पिंग करण्याची आपल्याला सवय स्वतःला लावून घेतली असेल, तर CSAT हा मला वाटतं सगळ्यात जास्त मार्क्स देणारा पेपर आहे. त्याच्यासाठी स्वतःचं स्किल डेव्हलप केलं गेलं पाहिजे, आपली रीडिंगची स्पीड वाढवली पाहिजे. जाणीवपूर्वक कधी तयारी करत असताना सुद्धा आपण रेग्युलर लोकसत्ता किंवा महाराष्ट्र टाइम्स हे पेपर वाचतोच, मोस्टली लोकसत्ता वाचला जातो.
लोकसत्ताची रविवारची आणि मटाची रविवारची पुरवणी आपण वाचल्याच्या नंतर आपल्याला एक तर होतं की विविध सब्जेक्ट आपल्या डोळ्याखालून जातात. त्याच्यामध्ये सायंटिफिक एखादी कन्सेप्ट असलेलं सब्जेक्ट किंवा फिलॉसॉफिकल असेल, हिस्ट्री असेल, इकॉनॉमिक कन्सेप्ट्स असतील, तर ह्या काही गोष्टी समजायला किचकट असतात आणि त्याच्यातून उत्तर काढणं हे थोडंसं कठीण असतं. ह्या गोष्टीची जर जाणीवपूर्वक स्वतःला सवय लावून घेतली तर पेपरमध्ये त्याचा इनडायरेक्टली इम्पॅक्ट दिसेल. आणि जेव्हा प्रत्यक्ष तयारी करतो परीक्षेची म्हणून, तेव्हा अनेक मार्केटमध्ये उतारे असणारे अनेक पुस्तकं आहेत ज्याची प्रॅक्टिस आपल्याला करता येऊ शकते. पण सगळ्यात ऑथेंटिक मटेरियल जर कुठचं असेल तर ते MPSCचे आतापर्यंत जे पेपर झालेले आहेत ते पेपर जर आपण चाळले आणि त्याच्यातून समजून घेतलं की MPSCला आपल्याकडून काय अपेक्षित आहे. CSATचा अर्थच आहे सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट, म्हणजे तुमचा कल अधिकारी होण्याकडे कसा आहे ह्या गोष्टी MPSCला त्याच्यातून अपेक्षित असतात. आणि हे स्किल काही 2-3 महिन्यामध्ये डेव्हलप होणारं नाही आहे. त्याच्यासाठी सातत्यानं आपलं रीडिंग वाढवावं लागेल, आपल्या विचारांचा आवाका वाढवावा लागेल आणि मॅथ रिझनिंगची थोडीशी प्रॅक्टिस करावीच लागेल. त्याला नो एक्सक्यूज आहे. आणि जर टाईम मॅनेजमेंट करता आला तर ती सगळ्यात बेस्ट गोष्ट असेल. त्याच्यासाठी काही टेस्ट सिरीज किंवा मागच्या सगळ्या प्रश्नपत्रिका सोडवणं हा एक ऑप्शन आहे. सर, तुम्ही बघतच असाल की विद्यार्थी स्पर्धा परीक्षा करत करत आपल्याला आपली आर्थिक परिस्थिती बरोबर नाही, यामुळं बी प्लॅन काहीतरी ठेवतात. त्याबद्दल काय सांगाल तुम्ही, किंवा त्याचं महत्त्व काय? कसं आहे, याच्यामध्ये जर आपली आर्थिक परिस्थिती अगदीच शून्य असेल किंवा कुठलंही बॅकअप नसेल, कुठलाही सपोर्ट नसेल, तर पार्ट टाईम जॉब करून पण यशस्वी होणारे बरेचसे जण आहेत. असे रोल मॉडेल आहेत की ज्यांनी पार्ट टाईम अभ्यास केला आणि पार्ट टाईम जॉब केला. आपला जो अभ्यास आहे त्याच्यासाठीचा जो काही आर्थिक खर्च लागतो तेवढा भागवण्या एवढं काम करून पूर्ण वेळ म्हणजे जेवढा काही वेळ शिल्लक असेल तो अभ्यासाला देणं ही खूप चांगली गोष्ट आहे. तो एक वेगळा स्ट्रगल आहे. अनेक या स्ट्रगलमधून पुढे आलेले आहेत. पण प्लॅन बी आपण ज्याला म्हणतो, प्लॅन बी याच्यासाठी असावा की MPSCमध्ये स्पर्धा खूप जास्त आहे. विद्यार्थ्यांना डिमोटिवेट करण्याचा माझा उद्देश नाही, पण आपण वस्तुस्थितीसुद्धा जाणून घेतली पाहिजे. माझे अनेक मित्र आहेत किंवा पुण्याला जर गेला तर तुम्हाला असे हजारो विद्यार्थी दिसतील जे 5-6 वर्षापासून 7 वर्षापासून MPSC करतात पण रिझल्ट येत नाही. त्याचं कारण असं असतं की एकतर आपला माइंडसेट त्या MPSCच्या याच्यामध्ये बसला नाही, स्ट्रक्चरमध्ये. दुसरी गोष्ट, आपण योग्य ट्रॅकवर नाहीत. आणि 7-8 वर्ष जर तारुण्यातलं एक एनर्जेटिक एज जर निघून गेलं तर मग पुढे आयुष्यामध्ये उमेद कमी होऊन जाते. त्यामुळे प्लॅन बी असावा, कुठल्याही फील्डमध्ये असावा. असं बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे की MPSCमधून एखादा विद्यार्थी लवकर त्याला लक्षात आलं की ही परीक्षा आपल्यासाठी नाही किंवा होईल की नाही याच्याबद्दल शंका आली, त्यांनी प्लॅन बी ॲक्टिवेट केला आणि त्याच्या फील्डमध्ये खूप यशस्वी झाला. कोणी बिझनेसमन बनलं, कोणी त्याच्या कुवतीनुसार अनेक वेगवेगळ्या क्षेत्राकडे वळलं. तर हा प्लॅन बी महत्त्वाचा याच्यासाठी आहे की तुमचं पुढचं भविष्य हे अधांतरी राहू नये. अभ्यास करत असताना प्लॅन बी बद्दल फक्त विचार करून ठेवायचा. कधी कधी असं होऊन जातं की मग अभ्यास करता करताच तो प्लॅन बी बद्दलच जास्त विचार करत बसतो, मुख्य जो अभ्यास करायचा तो बाजूलाच राहतो. त्यामुळे प्लॅन बी हा प्लॅन बी आहे आणि तो ॲक्टिवेट करण्यासाठी एक 3-4 वर्षाच्या नंतरचा तो विषय आहे. त्यामुळे अभ्यास करत असताना फुल कॉन्सन्ट्रेशन आपलं अभ्यासावरच असेल. सर, या स्पर्धेच्या युगामध्ये दिवसेंदिवस जास्त स्पर्धा वाढत आहे. विद्यार्थी येणारे जास्त आहेत, जॉबला लागणारे कमी आहेत. तर नवीन विद्यार्थी येत आहेत त्यांच्याबद्दल काय सांगणार आहे स्पर्धा परीक्षेमध्ये? स्पर्धा परीक्षेबद्दल एक आपल्याला लक्षात घ्यायचं म्हणजे जो प्रामाणिकपणे 2-3 वर्ष किंवा 4 वर्ष सातत्यपूर्ण प्रयत्न करतो, ज्याचं ऑलरेडी समज चांगली आहे, तो नक्की यशस्वी होतो. अशा काही मिथ आहेत MPSCमध्ये की MPSC करणारे विद्यार्थी फारच 18-18, 20-20 तास अभ्यास करतात वगैरे. हे मिथ आहे, हे रिॲलिटी नाही. ॲव्हरेज 10 तास, 8-10 तास जर आपण चांगला अभ्यास करत असू, आपला बसायचा स्टॅमिना किंवा ग्रास्पिंग पॉवर चांगली असेल तर आपण नक्की या फील्डमध्ये यायला पाहिजे. पण जसं मी पूर्वी सांगितलं, एक 3 वर्षाच्या नंतर आपला जर प्रिलिम्सच्या जवळपासही स्कोअर नसेल तर आपण दुसरा विचार करायला पाहिजे. कारण वस्तुस्थिती पण नाकारता येत नाही. रेशिओ जर बघितला तर 0.01% एवढा रेशिओ आहे यशस्वीतांचा. तर नवीन येणाऱ्यांसाठी हेच सांगेल की सुरुवात ही पहिल्या पायरीपासून करा
कधी कधी काय होतं की डायरेक्ट एखाद्याकडून अशी माहिती भेटते की मोठमोठी पुस्तकं पहिल्यांदा वाचली पाहिजे. मग होतं असं की सुरुवातीलाच गोंधळून जातो एखादा कॅन्डिडेट आणि सुरुवातीचा जो खूप एनर्जेटिक टाईम असतो, खूप कॉन्सन्ट्रेशनचा टाईम असतो, तो वाया जातो. त्यामुळे त्याच्यासाठी स्टेप अशा असतील. पहिल्यांदा जर तुम्ही एक पोस्ट फिक्स करा, कुठल्या पोस्टला तुम्हाला टार्गेट करायचं आहे, राज्यसेवा करायची किंवा UPSC करायची, याच्यासाठी एक गोल सेट करायला पाहिजे आणि त्याची पूर्ण माहिती आपल्या समोर असली पाहिजे. आपल्या नेपोलियन बोनापार्ट एकदा म्हणाला होता की सगळ्यात पहिल्यांदा मी युद्ध कागदावर जिंकतो, अर्धयुद्ध कागदावर जिंकतो, म्हणजे तसा मी प्लॅन बनवतो आणि त्याच्यानंतर प्रत्यक्ष रणांगणावर जिंकतो. तर आपला प्लॅन तयार असला पाहिजे. जी परीक्षा आपल्याला पास व्हायची त्याचा सिलेबस, मागे आलेल्या सगळ्या प्रश्नपत्रिका आपण बघितल्या पाहिजे. त्याच्यानंतर एक प्रॉपर बुक लिस्ट आपण ठरवली पाहिजे आणि मग एक सातत्यानं 8 ते 10 तास दररोज कुठलाही व्यत्यय त्याच्यामध्ये न येता आपण अभ्यास केला पाहिजे. आणि याच्यामध्ये जर कंटिन्युटी ठेवली तर यश मिळणं सोपं आहे. उलट येण्यापेक्षा एक एक पायरी पुढे गेलेलं बरं. आणि यश मला वाटतं याच काही फॅक्टर्समुळे यश मिळतं. या स्पर्धा परीक्षा करत असताना एक विषय असा आहे तो म्हणजे चालू घडामोडी. चालू घडामोडी हा विषय अत्यंत म्हणजे यश संपादन करण्यासाठी किंवा अधिकारी घडवण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, पण काही विद्यार्थ्यांना तो बाऊ वाटतो, असं का? चालू घडामोडी एक जनरल अवेअरनेसचा भाग आहे. तुम्ही प्रॉपर चालू घडामोडीसाठी काही मार्केटमधली मासिकं वाचू शकता किंवा द्वैमासिकं त्रैमासिकं वाचू शकता. त्याच्यासोबत आपल्या हातामध्ये मोबाईल आहे त्याचासुद्धा वापर करू शकता. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण रोजचा जो न्यूजपेपर असतो, MPSC करणारे मोस्टली लोकसत्ता वाचतात, कारण तो जास्त रिलायबल आहे किंवा जास्त त्याच्याशी काय म्हणू आपण रिलेटेबल आहे. तर तो एक पेपर रेग्युलर वाचल्याच्या नंतर आपल्याला जनरल घडामोडीबद्दल आपण अवेअर होतो, रोजच्या घडामोडी आपल्याला परिचित असतात. त्याच्यासोबत एखादं मासिक जर वाचलं आपण, जसं परिक्रमाचं आहे, पण परिक्रमा वाचण्याऐवजी परिक्रमा जर UPSC करत असाल किंवा जर तुम्हाला जास्त कंटेंट ॲनालिटिकल पद्धतीनं बघायचं असेल तर परिक्रमा ठीक आहे. परीक्षेच्या समोर जास्तीत जास्त आपण एक्झाममध्ये ज्या पद्धतीनं प्रश्न विचारले जातात असा जो ज्या पुस्तकामध्ये कंटेंट आहे असा कंटेंट असणारं पुस्तक आपण वाचलं पाहिजे चालू घडामोडीसाठी. चालू घडामोडी एक साधारण 1 वर्षाच्या आतल्या चालू घडामोडीबद्दल प्रश्न विचारले जातात. तर 1 वर्षाच्या आतल्या विचारल्याच्या नंतर सुद्धा काही रँडम प्रश्न असे असतात की जे की जुने वाटू शकतात. तो असा एखादाच प्रश्न असतो जो की 2-3 वर्षापूर्वीचा असतो. त्या रँडम एका प्रश्नासाठी आपण फार मागे जाण्याची गरज नसते. तर एक परीक्षेच्या पूर्वीचा 1 वर्षाचा सिलेबस आपण म्हणजे 1 वर्षाचा जो काळ आहे त्याच्यामध्ये घडलेल्या चालू घडामोडी, रेग्युलर पेपर वाचणे, त्याच्यासोबत त्याला एखाद्या चांगल्या दर्जेदार मासिकाची किंवा द्वैमासिकाची जोड देणे. मी टॉपर 777चं एक द्वैमासिक वाचत होतो. त्याच्यासोबत रिव्हिजनसाठी म्हणून जे बळीराम हावळेंचं लक्षवेध आहे ते पण रिव्हिजनसाठी, शॉर्ट रिव्हिजनसाठी वापरत होतो आणि त्याचे चांगले रिझल्ट आहेत. सर, असं म्हणतात की प्रशासनामध्ये गेल्याच्या नंतर राजकारणी लोकांचा प्रभाव हा प्रशासनातील लोकांवर असते किंवा महसुली विभागातील लोकांवर असते. तुम्ही त्या लोकांसारखं करणार का? गोरगरीब लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आवाज उठवणार? आपण बघितलं असेल राजकीय दबाव असतो नसतो हा थोडासा वेगळा कॉन्ट्रोवर्सीचा मुद्दा आहे. तर अशाही परिस्थितीमध्ये काही अधिकारी खूप चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत. निश्चितच माझंसुद्धा प्रशासनामध्ये गेल्याच्या नंतर जो डाऊन थ्रोडन वर्ग आहे, माझ्या पदाच्या ज्या कर्तव्य आहेत जे ते सुद्धा प्रामाणिकपणे पार पाडलं तरी DYSPची कर्तव्य अशी आहेत की एखादा व्यक्ती जर तो प्रामाणिकपणे पार पाडत असेल, फार काही दुसरं समाजसेवा करायची गरज नाही. आपल्या पदाची कर्तव्य जरी प्रामाणिकपणे पार पाडली तरी ती पुरेशी समाजसेवा आहे किंवा त्या पद निर्माण करण्यामागचा उद्देशच आहे की तो डायरेक्टली इनडायरेक्टली समाजसेवा करू शकतो. समाजसेवा हा एक वेगळा मुद्दा आहे, वेगवेगळ्या माध्यमातून तो करता येऊ शकतो. पण सगळ्यात महत्त्वाचं आहे कुठला राजकीय दबाव असेल किंवा एखादा काही टेम्पटेशन्स पण असतील, जे भुरळ पाडणाऱ्या गोष्टी असतील, त्यापासून दूर राहून आपला जे काही पदाच्या जबाबदाऱ्या आहेत त्या प्रामाणिकपणे पार पाडणं आणि निश्चित माझा तो प्रयत्न असेल. सर, एक शेवटचे 2 प्रश्न आहेत. महत्त्वाचं म्हणजे आता 2 ते 4 महिन्यावरती राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि दुय्यम परीक्षा जी आहे कंबाईन, 2 परीक्षा आहेत. या कमी वेळामध्ये विद्यार्थी ते 2 पदं मिळवण्यासाठी कशा प्रकारे तयारी करावं?
तर त्याच्यासाठी जो कंबाईनचा सिलेबस आहे प्रिलिम्सचा आणि राज्यसेवेचा जो पहिला पेपर आहे प्रिलिम्सचा GSचा तो जवळपास कॉमन आहे. तर हे जे काही कोर सब्जेक्ट्स आहेत MPSCमध्ये जसं पॉलिटी आहे, हिस्ट्री आहे, जिओग्राफी आहे, तर हे अशा पद्धतीनं सब्जेक्ट करून ठेवायचे की परत परत त्याच गोष्टी वाचायची गरज पडू नये. जर राज्यसेवा झाली, CSATला एक दिवसाचा पर्टिक्युलर वेळ दिला आणि बाकी जो आपला कोअर पार्ट आहे तो खूप चांगल्या पद्धतीने स्ट्रॉंग करून ठेवला आणि प्रत्येक विषयाला जर ॲनालिटिकल प्रश्नपत्रिकांची जोड दिली, क्वेश्चन सेट बरेचसे मार्केटमध्ये उपलब्ध आहेत, तर त्या ॲनालिटिकल प्रश्नांची जर जोड दिली प्रत्येक विषयाला आणि असंच आपण पुढे रुटीन प्रत्येक विषयासाठी कंटिन्यू ठेवलं तर निश्चित प्रत्येक विषय खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला मार्क्स परीक्षेमध्ये देईल. मग ते राज्यसेवा प्रिलिम्सचा पहिला पेपर असेल किंवा कंबाईनचा पेपर असेल, तर दोन्हीमध्ये जवळपास सगळ्याच गोष्टी कॉमन आहेत. सायन्स आहे आणि सगळ्याच गोष्टी आहेत. पर्यावरण थोडंसं एक्स्ट्रा येतं, पण CSATचा जो थोडासा वेगळा विषय आहे त्याच्यासाठी आपलं रेग्युलर रीडिंग चालू ठेवलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट मॅथ रिझनिंग जी कंबाईनला पण आहे आणि इकडे राज्यसेवेच्या CSATमध्ये सुद्धा आहे. दररोज 1-1.5 तास 2 तास मॅथ रिझनिंगला जर दिलं राज्यसेवेच्या प्रिपरेशनच्या दरम्यान तर तीच गोष्ट आपल्याला कंबाईनमध्ये सुद्धा फायदेशीर ठरते. कंबाईनमध्ये जर मॅथ रिझनिंगला, मॅथ म्हणण्यापेक्षा मी रिझनिंगच म्हणेल कारण मॅथचे खूप कमी प्रश्न असतात, फक्त रिझनिंगवर सुद्धा चांगलं फोकस केलं तरी आपला रिझल्ट येऊ शकतो. पण जो पूर्णच दुर्लक्ष करतो त्याचा रिझल्ट कधीही येत नाही. खूप चांगलं वाटलं सर तुमच्यासोबत संवाद साधून. स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचे आहे. म्हणजे आपल्याला हालाकीची परिस्थिती असो यावर मात कशी करायची हे आपल्यासमोर एक उत्तम उदाहरण म्हणून अरविंद रायबोळे सर, जे गरिबीमधून आज यश संपादन करून आज आपल्यासोबत संवाद साधत आहेत. आगामी येणाऱ्या परीक्षेच्या संदर्भात खूप वेगवेगळ्या गोष्टीला, वेगवेगळ्या प्रश्नाला घेऊन आपण त्यांच्यासोबत हितगुज साधला आहोत. सर, MCR न्यूजमध्ये खूप खूप स्वागत आहे. MCR न्यूज चॅनल परिवाराकडून तुम्हाला पुनश्च एकदा खूप खूप शुभेच्छा, पुढील कार्यात शुभेच्छा. थँक्यू सो मच. धन्यवाद. थँक्यू.